मॅच होतात। मग कन्स्ट्रक्शन काय किंवा डेव्हलपमेंट काय, तर ज्या वेळेला एखाद्या प्लॉटवरती कुठलंही कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी आपण करतो विथ अप्रुव्हल्स घेऊन, म्हणजे त्या प्लॉटला जेव्हा डेव्हलप करतो, त्याला एक स्वरूप देतो, त्याला आपण डेव्हलपमेंट बोलतो। आणि कालांतराने काही दिवसांनी ज्या वेळेला ती बिल्डिंग जर्जर होते, म्हणजे आपल्याकडे बायलॉ नंबर 76 मध्ये ती प्रोव्हिजन आहे स्ट्रक्चरल ऑडिटची, की 30 वर्षानंतर तुम्हाला कंपल्सरी 3 वर्षानंतर ऑडिट करायचं आहे, दर 3 वर्ष ऑडिट करायचं आहे। मग हे ऑडिट का आलं, तर ज्या वेळेला बिल्डिंग जर्जर होते त्यावेळेला मेजर स्ट्रक्चरल रिपेअर्स त्या बिल्डिंगमध्ये येतात। आणि अजून काही कालांतराने की हे मेजर स्ट्रक्चरल रिपेअर्स जे आहेत ते अफोर्डेबल नसतात, म्हणजे बिल्डिंग एवढी जर्जर होते की काही स्ट्रक्चरल रिपेअर्स करण्यापेक्षा बिल्डिंग डिमॉलिश करून ती पुन्हा बांधणं हे सोयीचं होते, किंवा याला आपण फिजिबल बोलतो, वायेबल बोलतो। आणि मग जर आपल्याकडे डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स प्रमाणे आपल्याकडे जर FSI असेल आणि आपल्याला रिडेव्हलपमेंट करणं म्हणजे परत तोडून बांधणं हे जर सोपं सोयीस्कर होत असेल, तर मग आपण इन्स्टेड ऑफ रिपेअरिंग मेजर स्ट्रक्चरल रिपेअर्स करण्यापेक्षा आपण ती बिल्डिंग डिमॉलिश करून रिकन्स्ट्रक्शन करतो किंवा रिडेव्हलपमेंट करतो। एक सांगू इच्छितो फक्त, हाऊसिंग सोसायटीचं पूर्वीचं डेफिनेशन म्हणजे 2019चा आपला अमेंडमेंट ॲक्ट आलेला आहे, आपल्याकडे हाऊसिंगसाठी स्वतंत्र चॅप्टर आलेला आहे। आणि ह्याच्या अगोदर हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन जर आपण पाहिलं असतं महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये, तर त्या हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशनमध्ये फक्त 2 ऑब्जेक्ट दिले होते। पहिलं ऑब्जेक्ट होतं टू प्रोव्हाइड ओपन प्लॉट्स फॉर ड्वेलिंग युनिट्स, फ्लॅट्स एक्सेट्रा। आणि हे ऑब्जेक्ट समजा ड्वेलिंग युनिट्स, फ्लॅट्स युनिट्स जे आहेत ते ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड असतील, तर मग सेकंड ऑब्जेक्ट दिलं होतं की टू प्रोव्हाइड कॉमन ॲम्युनिटीज अँड सर्व्हिसेस। आता तिसरं ऑब्जेक्ट जे आहे ते आपल्या हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशनमध्ये नवीन चॅप्टर जो इनकॉर्पोरेट झालेला आहे सेक्शन 154(B)(1) सबक्लॉज 17 मध्ये तिसरं ऑब्जेक्ट इनकॉर्पोरेट केलेला आहे, ते म्हणजे रिकन्स्ट्रक्शन आणि रिडेव्हलपमेंट ऑफ द प्रॉपर्टी बाय युझिंग द पोटेन्शियल ऑफ द लँड। म्हणजे कायदाही ॲज द सोसायटी चेंजेस द लॉ ऑल्सो चेंजेस। 2019 मध्ये आपल्याला नवीन तिसरं ऑब्जेक्ट आलं। तिसरं ऑब्जेक्ट येण्याचं कारणही तेच होतं की पूर्वी वाद असा होता की रिडेव्हलपमेंट जो आहे वेदर इट इज देअर ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ द सोसायटी ऑर नॉट। आणि 91 खाली जेवढे पण डिस्प्यूट कोऑपरेटिव्ह कोर्टात चालत होते त्याच्यामध्ये हाच वाद होता। तो वाद जो आहे तो आपल्या या कायद्याने आता स्पष्ट केलेला आहे। मग हे थोडक्यात रिडेव्हलपमेंटचा आपण हाऊसिंग रिलेटेड करून पाहायचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद परब साहेब। आपल्याला परब साहेबांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते कायद्यातली क्लिष्टता त्या सोप्या भाषेत सांगतात, आणि त्यामुळे आमचं फेडरेशन आणि त्याच्या सुदैवापैकी असं आहे की सहकार खातं देखील त्यांचं बायलॉज अमेंडमेंट असू देत किंवा कुठल्या आपण आता जे इलेक्शन रूल्स याच्यासाठी सहकार खातं देखील गव्हर्नमेंटच्या लेवलला देखील ते त्यांचा सल्ला घेतात। धन्यवाद। आता रिडेव्हलपमेंट करताना काय काय अडचणीचा आपण विश्वास कुलकर्णी सर आपल्याकडे आर्किटेक्ट या अँगलनी ते आपल्याला माहिती सांगतील। पुनर्विकास। नमस्कार मंडळी। रिडेव्हलपमेंट ही संज्ञा आता प्रचलित होऊ लागलेली आहे, परंतु याचा उगम काही आत्ताच झाला असं नाही आहे। पूर्वीपासून रिडेव्हलपमेंट ही एनव्हिसेज केली गेली होती। त्याप्रमाणे आपण सिंकिंग फंड जमा करायचा असतो सोसायटीने, त्या पैशातनं इमारत 20 वर्षांनी म्हणा 50 वर्षांनी म्हणा नवीन बांधकाम होऊ शकेल असा पैसा तयार करणं हे सोसायटीवरती। पूर्वी आम्हाला जे कॉलेजमध्ये शिकवलं होतं त्याप्रमाणे असं होतं की सोसायटीने एवढे पैसे त्या टेन्युअरमध्ये जमा करायचे की जी बिल्डिंग पाडून नवीन बांधायची। आता काय झालंय की नवीन बिल्डिंग बायलॉज प्रमाणे ॲडिशनल FSI परमिसिबल झालाय। तो ॲडिशनल परमिसिबल FSI झाल्यामुळे रिडेव्हलपमेंट करताना कोणाच्या खिशात तवशीस न लागता उलट असलेल्या एरियामध्ये वाढ करून मिळते, आणि उरलेला FSI बिल्डर बांधून बाहेर विकतो आणि त्या येणाऱ्या पैशातनं पुनर्निर्माण होऊ शकते। अशी एक नवीन कल्पना दृढ झालेली आहे। आणि याचा परिणाम असा झाला आहे की लोक हे विसरून गेलेत की समजा एखादी सोसायटी आहे, एक 12 मेंबर आहेत, त्यांना असं काही कंपल्शन नाही आहे की त्याने 12 मेंबरचे फ्लॅट फुकटच व्हायला पाहिजे किंवा वाढूनच मिळायला पाहिजे। माझ्याकडे अशी पण गिरायकं आहेत की असे पण सोसायटी आहेत की ज्यांना वाढवलेली एरिया संपूर्ण त्यांच्यासाठी ठेवायची आहे।
they are ready to contribute for the construction cost. Now that also is a viable and good alternative for society, not to sell any flats outside but distribute the additional FSI to the members only. अशाप्रमाणे पुनर्निर्माण करता येतं. पुनर्निर्माण करताना येणाऱ्या अडचणी या प्रचंड आहेत आणि सक्सेस रेट जर बघितला सोसायटीचा पुनर्निर्माणाचा तर हा फारच कमी आहे आणि याबद्दल मी अत्यंत व्यथित आहे. सोसायटीचं खरं म्हणजे हा एक चांगली गोष्ट आहे की रिडेव्हलपमेंटला सरकारने मान्यता दिलेली आहे. सरकार काही सवलती देण्याचा पण विचार करत आहे. या दृष्टिकोनातून सोसायटींनी पुढे येऊन रिडेव्हलपमेंट करणं हे भाग आहे. करणं हे भाग आहे म्हणण्यापेक्षा करणं ही काळाची गरज आहे. हे काळाची गरज ओळखून सोसायटीने मन घालून त्यातनं आपलं निर्माण कसं होईल याचा विचार केला पाहिजे. धन्यवाद कुलकर्णी साहेब. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपण 25-30 वर्ष झाल्यानंतर आपल्याकडची ड्रेनेज लाईन खराब होते, वॉटर लाईन खराब होते, पूर्वीच्या यांना लिफ्ट नसतात आणि आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना वेगळ्या रूमची जरूर लागलेली. म्हणजे वर्क फ्रॉम होम असेल किंवा शाळा कॉलेजही घरनंच करत असतात. त्यामुळे एका नवीन कन्सेप्ट आली काही वर्क फ्रॉम होम आणि याच्यामुळे एक ॲडिशनल रूम लागते. पूर्वी आपल्याकडे पाहुणे केव्हा यायचे, आता प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मुलांना देखील वेगळी खोली लागते. त्यामुळे ही काळाची गरज आहे आणि त्यापासून रिडेव्हलपमेंट आवश्यक आहे हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. तर खुर्जेकर साहेब आपले जरा काही रिडेव्हलपमेंट याच्याविषयी. सर्वप्रथम मी सुहास पटवर्धन आणि लक्ष्मीनारायण यांचे त्यांना धन्यवाद देतो किंवा आभार मानतो. अशा तऱ्हेचा एक्सपो रिडेव्हलपमेंटचा त्यांनी अरेंज करणं हे खरोखर काळाची गरज आहे. आणि आपण नुसतं पुनर्विकास या संबंधातले कधी महाराष्ट्र टाइम्स, कधी सकाळ, कधी टाइम्स ऑफ इंडिया इथले लेख वाचतो. अडचणी प्रत्यक्ष प्रॅक्टिकल वेगळ्या असतात आणि मग वकिलाकडे जायला लागतं. बऱ्याचदा असं होतं की ही रिडेव्हलपमेंट करताना येणाऱ्या अडचणी, मी नेहमी माझा एक थोडं विषयांतर झालं चालेल का, आमचा अनुभव जास्त प्रॅक्टिकल आहे. कारण वी गो बाय द डिसिजन्स. थोडंसं मराठी इंग्रजी मिक्स राहील. वी गो बाय डिसिजन और डिक्टम लेट डाऊन बाय द हायकोर्ट और सुप्रीम कोर्ट. शेवटी कसं आहे, अगदी साधी गोष्ट. माझं स्वतःचं कुटुंब खूप मोठं आहे. कोणतरी भेटतं मला, विचारतं, अरे आमची संस्था आहे ना काही करत नाही. म्हटलं काही करत नाही म्हणजे काय करत नाही? नाही, मीटिंगच होत नाही. आम्ही रिडेव्हलपमेंट कसं करायचं? आमची साधी जनरल बॉडीला 10 माणसं पण येत नाही. मग आम्ही कशी रिडेव्हलपमेंट करायची? आम्हाला तर करायची आहे. त्यातले 2-4 लोक उत्साही असतात, बाकीच्यांना रिडेव्हलपमेंट हवी असते, पण त्यांना कोणीतरी पुश देणारा किंवा नेमकं काय आहे. बऱ्याच लोकांना पहिल्या 1-2 सभेनंतर कोणीतरी अडचण निर्माण केल्या की खूप कष्टदायक किंवा क्लेशकारक आहे आणि यामध्ये खूप लिगल कॉम्प्लेक्सिटीज आहेत. मग कोणीतरी ज्याला नको आहे तो म्हणतो मला रिडेव्हलपमेंट नको आहे. तिथून सुरू होतो वाद. मग पहिले जे काही उत्साही लोक असतात तेही नसतात. आणि आता बऱ्याच ठिकाणी असं झालं की ज्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट आपण पुण्यापुरता जर विचार केला तर जो भाग आहे रिडेव्हलपमेंट करण्याचा, म्हणजे ज्या इमारती 30 वर्षापेक्षा जुन्या आहेत किंवा ज्या मोडकळीला आल्यात आणि ज्यांना पुनर्विकास आवश्यक आहे, तिथं मुख्यत्वे करून वृद्धग्रस्त राहतात. दे आर अनेबल टू पार्टिसिपेट पर्सनली. त्यांची मुलं सगळी अमेरिका, अमुक तमुक या ठिकाणी असतात किंवा त्यांच्या कामामुळे किंवा वेगळ्या इतर गोष्टींमुळे ते येऊ शकत नाही. मग अशा वेळेस काय करावं, कुठून सुरुवात करावी? नुसतं सर्क्युलर वाचून उपयोग नाही. हा प्रश्न वारंवार आम्ही क्रेडाईमध्ये नेलाय, अनेक संघटनांमध्ये नेलाय, सुहास सरांना पण माहिती आहे. आणि आम्हाला नेहमी, मला स्वतःला वैयक्तिक असं वाटतं की समबडी हॅज टू गाईड देम. आणि म्हणून हा एक्सपो हा खूप चांगला आहे त्यातला, आणि म्हणून त्यांना धन्यवाद देणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल की 3 जानेवारी 2009च्या सर्क्युलर नंतर 4 जुलै 2019 सर्क्युलर आलं. काय बदल झाले?
थोडेफार बदल झाले तरी त्याचं लेटर अँड स्पिरिटमध्ये सरकारची पण अशी इच्छा आहे शासनाची की पुनर्विकास करायला पाहिजे आणि त्यामध्ये जर काही अडचणी असतील तर त्या वेळोवेळी सुटल्या पाहिजेत. पण या अडचणी सुटायला मुळामध्ये या गव्हर्नमेंट रिझोल्युशन जो आहे तो कलम 79 सेक्शन 79A महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट खालचा हा GR आहे. आम्ही वारंवार याबाबत अनेकदा चर्चा केली आहे. त्यामध्ये जर आपण मराठीतल्या GR मध्ये जर बघितलं तर शब्द आदेश नसून निदेश आहे. तिथून सुरुवात होते इंटरप्रिटेशनची. आता निदेश आहे म्हटल्यावर प्रॉब्लेम असा पुढे आला की अरे आपण बऱ्याचदा माझ्याकडे लोक जेव्हा येतात वकील म्हणून सल्ला म्हणून विचारायला येतात तेव्हा ते असं विचारतात पहिल्यांदी की आमच्याकडे सगळ्यांचे कन्सेंट आम्ही घेतले. चेअरमन किंवा 2-3 जण येतात. आम्ही एक रिडेव्हलपमेंट कमिटी स्थापन केली आहे आणि आम्ही सगळ्यांचे कन्सेंट घेतले. ही जनरल बॉडी झाली आणि ते आधी निम्म्या गोष्टी केलेल्याच असतात आणि मग ते आमच्याकडे येतात आणि मग विचारतात की आता काय करायचं. यातल्या काही गोष्टी नाही. म्हणजे अगदी रिसेंटली एक सोसायटी आली त्यांनी सगळं पुरं केलं पण 2-3 गोष्टी अशा होत्या की त्या सर्क्युलरमध्ये किंवा गव्हर्नमेंट रिझोल्युशनमध्ये न दिलेल्या 2-3 गोष्टी त्याची पूर्तता केली नव्हती. मग अशा वेळेस आपल्याला गायडन्स काय. आपण रजिस्ट्रारकडे गेलो गायडन्स काही प्रमाणात मिळतो. सहकार आयुक्तांकडे गेलो त्यांच्याकडनं काही प्रमाणात मिळतो. पण आपली स्पेसिफिक केस घेऊन आपण गेलो तर आपल्याला महिने वाट पाहायला. मग अशा वेळेस गायडन्स कसा असतो तर हा गायडन्स एखाद्या जजमेंटमधनं येतो आणि यासाठी 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आता आपण 2 मुद्द्यावर हे केलं की सभासदांची उदासीनता हा ऍक्च्युली फार मोठा गंभीर विषय आहे. त्यामुळे आपण कायद्यातही बदल केले. जेव्हा 57 घटना सुरू झाली आपल्याला माहिती असेल तर 2014 मध्ये ऍक्टिव्ह मेंबर्स आणि इनॅक्टिव्ह मेंबर्स केलेले हळूहळू पेनल्टी लावायच्या पुढे आपण येतोय. आता सहकार परिषदेचे बाळासाहेब अनसकर आहेत त्याच्यावर तो विषय ऑलरेडी घेतलेला आहे. पण तो आता हाऊसिंग सोसायटीला ऍक्टिव्ह इनॅक्टिव्ह गेलाय. नाही त्याच्यात त्यांना मतदान करता येणार इथपर्यंत सुरुवात झाली. हळूहळू त्याच्यात सुधारणा होतील. पण कारण आपल्याला त्याच्यात जसं एक्सपल्शन ऑफ मेंबरशिप फाशी शिक्षा आपल्याला तिथं जायचं नाहीये. पण निदान त्याचा सहभाग वाढावा गृहनिर्माण संस्थांच्या ह्याच्यात कामकाजात याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. याच्यासाठी याच मुद्द्यावर मी अजून एक सांगतो की 2019 मध्ये जो कायद्यात बदल झालेला आहे त्याच्यात असोसिएट मेंबर ही संकल्पना आली आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला आपलं फ्लॅट असेल किंवा प्लॉट असेल हे आपल्या स्वतःच्या नावावर राहतो. पण माझ्या पुढच्या पिढीला मी असोसिएट मेंबर म्हणून देऊ शकतो आणि त्याच्यात तो सगळ्याच्यात भाग घेऊ शकतो. ही कायद्यात सुधारणा झाली आहे आणि त्यामुळे सरकार आपलं बरंच प्रोग्रेसिव्ह आहे. आता मी कर्जतकर सरांकडे येतो. VD कर्जतकर ॲडव्होकेट म्हणजे पुण्यातले महर्षी सरकारतले गेले अनेक वर्ष तज्ज्ञ आहेत आणि अनेक संस्थांना त्यांनी मार्गदर्शन केलंय गायडन्स दिलेलं आहे. सर नमस्कार. आता माझे मित्र कुर्जेकर यांनी आपल्याला काही गोष्टींचं चांगलं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्याच्या पुढचा पार्ट जो आहे या रिडेव्हलपमेंटमध्ये सर्वात मोठी जी अडचण येते की सर्व सभासदांचं एकमत होणं हे फार अवघड जातं. आता एकमत ही मनुष्य स्वभाव म्हटल्यानंतरही न होणारी गोष्ट आहे आणि एकापेक्षा अधिक लोक असले तर घरात होत नाही तर बाहेर सुद्धा होतं की नाही हा आपण प्रश्न बघतो. तर त्यामुळे जास्तीत जास्त त्याग हा दोन्ही पक्षांनी करणं याला जास्ती महत्व आहे. की आपल्याला एखादी जर आपलं घर समजा एक 700-750 स्क्वेअर फुटाचं असेल ते आपण एक 30-35 वर्षापूर्वी अतिशय काबाड कष्टाने उभं केलं असेल आणि ते आपल्याला पुन्हा नवीन बांधून मिळतंय. तर नुसतं नवीन बांधून मिळत नाही तर त्याच्यामध्ये भर पडतीये, एरिया वाढतोय, आपलं क्षेत्र वाढतंय, आपल्या सुखसोयी वाढतायत. तर त्याचा विचार हा सर्वंकष प्रकारे केला पाहिजे आणि आपलं एकटंच नाही तर आपल्या सगळ्या या सोसायटीमधल्या किंवा अपार्टमेंटमधल्या सर्व सभासदांचा एकत्र कॉमन फायदा होतोय. हा विचार हा सर्वंकषाने झाला पाहिजे. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आता कायद्याने आपल्याला खूप मोठं संरक्षण दिलंय. आमच्या कोऑपरेटिव्ह ऍक्टच्या सेक्शन 36 प्रमाणे आपली सहकारी सोसायटी ही आता एक स्वयंचलित सोसायटी की ज्याला जास्तीत जास्त अधिकार प्राप्त झाले अशी दिलेली आहे. तिचा गव्हर्नन्स हा आपणच करायचा असतो, ज्याला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणतो आपण. हे आपण आपल्याच परीने करत असतो. तर ते करत असताना सर्व सभासदांचं हित पाहणं आणि त्यामध्ये कोणत्याही आत्ताचे दुसरं सर्क्युलर यांनी सांगितलं 2019 सांगितलं जुलैमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी जो एक शब्द वापरलाय तो फार महत्वाचा आहे आणि तो शब्द म्हणजे ट्रान्सपरन्सी.
आता हे ट्रान्सपरन्सी याच्यावर हा विषय एवढा भर देण्याचं कारण काय की बऱ्याच सोसायट्यांमध्ये असा काही लोकांना सर्वांना अनुभव आलेला आहे किंवा आम्हाला सगळ्यांना येतो, आर्किटेक्ट साहेबांना आलं, वकिलांना तर आम्हाला रोजच येतो की चेअरमन, सेक्रेटरी किंवा काही ठराविक लोक पुढाकार घेतात आणि त्यांच्याबद्दल अनावश्यक शंका हे इतर सभासद घेत असतात. आता त्यामुळं म्हणून या दोन्ही, जरी त्याच्यामध्ये आदेश आहे का विदेश आहे हा क्षणभर आपण बाजूला ठेवू, पण एक एकत्रित काम करणारी संस्था जेव्हा असती त्यावेळेला जास्तीत जास्त काय पाहिजे की सर्वांच्या हिताच्या दृष्टीने सर्व गोष्टी या स्वच्छपणे, पारदर्शकपणे सर्वांपुढे आल्या पाहिजेत हे दिसलं पाहिजे. आणि त्याकरता हे दुसरं जे सर्क्युलर काढलं गव्हर्नमेंटने जुलै 19 मध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी ट्रान्सपरन्सी हा शब्द वापरला आणि त्या ट्रान्सपरन्सी जास्तीत जास्त असली पाहिजे की त्यामुळे लोकांचा विश्वास वाढेल, सभासदांचा विश्वास वाढेल. कारण शेवटी आपण तिसऱ्याच्या हातामध्ये आपली प्रॉपर्टी देतोय, त्याला आपलं घर पाडायला परवानगी देतोय, तो आपल्याला विशिष्ट मुदतीमध्ये बांधून देणार आहे, भाडं देणार आहे, नवीन जागा बांधून देणार आहे, सुखसोयी देणार आहे. या सगळ्या पुढच्या गोष्टी ज्याला आपण कॉन्टिंजंट म्हणतो, पुढं घडणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यापूर्वी ते करताना आपण जो माणूस निवडतो किंवा जी संस्था व्यक्ती निवडतो ती तेवढी कॅपेबल आहे का, त्याचा अनुभव काय, त्याने आत्तापर्यंत किती कामं केलीत, त्याच्याबद्दलचं जनमतामध्ये एकंदर मत काय, या सर्व बाबींचा विचार हा रिडेव्हलपमेंटमध्ये करावा लागतो. आणि म्हणून हे सर्क्युलर्स, आदेश किंवा हा विदेश हा विचार न करता, आदेश न समजता ते मॅन्डेटरी आहेत का, काय आहेत, हा आपण कायदेशीर जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू. परंतु तो जर आपण त्याचा तंतोतंत नाही तरी 70-80% जरी फॉलोअप केला तरी हे रिडेव्हलपमेंट सुलभ होतं, असा सर्वांचा अनुभव आहे. आणि आत्तापर्यंत पुण्यामध्ये ज्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट्स पूर्ण झालीत त्या ठिकाणी ही ट्रान्सपरन्सी लोकांनी दाखवली, पुढाकार घेतला, सर्वांनी त्याच्यामध्ये हातभार लावला, त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकल्या. आता तर नवीन सरकारने, महानगरपालिकेने, सरकारने त्यांना आदेश देऊन नवीन आपल्याला ॲडिशनल FSI देऊ केला. भले तो आपण विकत घ्यायचा असेल, खर्च करायचा असेल, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये मोठा फायदा आहे. त्यामुळे हे रिडेव्हलपमेंट आता सोपं झालेलं आहे किंवा दृष्टिक्षेपात आलेलं आहे, तर त्याचा आपण फायदा घ्यावा असं मला या परिसंवादाच्या निमित्ताने वाटतं. अगदी बरं, धन्यवाद सर. काय आहे, आपण बघितलं असेल तर 2014-15 मध्ये आपण थोडक्यात हे बघितलं तर नोटबंदी, रेरा वगैरे या भरपूर गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. त्यानंतर नुकताच कोरोना होऊन गेलेला आहे आणि आता परत लोक रिडेव्हलपमेंटचा पुनर्विचार करू लागल्यात. म्हणून आपण याच्यावर हा विषय घेतला आहे महत्वाचा. कारण आता सुदैवानं कशाचं शॉर्टेज नाहीये, म्हणजे स्टील, वाळू, खडी, सिमेंट, इव्हन बँक फायनान्स. त्यामुळे आपण ते पुढच्या चर्चासत्र तो घेणार आहोत. आपण यात एका दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया की पुण्यात किंवा मुंबईला म्हाडाच्या बऱ्याच पूर्वीच्या कॉलनीज आहेत. आता पुण्यासारख्या ठिकाणी गोखले नगर आहे, येरोड्याला आहे, लोकमान्य नगर आहे, आगरकर नगर आहे. आणि या सगळ्यांच्या गृहनिर्माण संस्था आता 30, 40, 50, 60 वर्ष झालेली आहेत. या जेव्हा पुराच्या आधीच्या किंवा त्याच्यानंतरच्या वेळेला या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. आणि यांना म्हाडाचे रूल्स थोडे वेगळे आहेत. मी आता युनिफाईड डिसी रूलमध्ये बरीच पूर्व दिले असेल, त्याविषयी जरा ॲडव्होकेट परब साहेब आणि विश्वास कोटींनी आपल्याला जर मार्गदर्शन सांगितलं बरं. कारण म्हाडा हा वेगळा इफेक्ट आहे, त्याच्यावर काय काय काळजी घेतली पाहिजे, काय काय त्याची. कारण तुम्ही स्वतः अनेक मुंबईत तुम्ही त्याविषयी डेव्हलपमेंट केली. पण ॲडव्होकेट परब सर म्हणजे त्यांची, म्हणजे ते स्वतः ॲडव्होकेट तर आहेतच, प्लस ते इंजिनियर पण आहेत, त्यामुळे टेक्निकल आणि दोन्ही त्यांचा माहिती आहे आणि स्वतः अनुभव आहे. त्यांची PMC प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम पण केलेले आहे. मग आता आमच्या फेडरेशनकडे आहेत. धन्यवाद साहेब. आपण म्हाडाकडे वळायच्या अगोदर 2 मिनिटं आपण या रिडेव्हलपमेंटच्या ज्युरिस्प्रुडन्स ऐकूया आणि ज्युरिस्प्रुडन्स बघून आपण आतमध्ये शिरकाव करू म्हाडामध्ये, मग म्हाडाचे आपल्याला नियम कळतील. हो, चालेल. लोक आपल्याला विचारतात की राईट्स काय. आपण मगाशी उल्लेख केला की एक डेव्हलपर जो आहे ट्रान्सपरन्सी घेऊन त्याला निवडायचा आहे आणि मग हा डेव्हलपरला आपण राईट्स कुठले देणार आहोत. बरेच मनामध्ये भीती असते की हा आपले सगळे राईट्स तर हिरावून घेऊन जात नाहीये ना. तर मग हा विषय काय आहे, तर हा विषय आपला रिलेट होतो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, आपला ऍक्ट 1882 मध्ये. आणि तिकडे आपण एक एक्झाम्पल घेऊया की समजा A नावाचा ग्रहस्थ ज्याच्या 2010 मध्ये त्याच्या नावावरती फ्लॅट आहे आणि आज आपण विचारलं तर आज बघतो तर B नावाच्या ग्रहस्थाला फ्लॅट आहे. मग आपण त्या B नावाला विचारतो की तो A नावाच्या व्यक्तीला जो फ्लॅट होता तो तुझ्या नावावर कसा आला. मग तो बोलला मी विकत घेतलं. मग ह्याला आपण बोलतो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बाय ऍक्ट ऑफ पार्टीज. आणि मग ह्याच्यामध्ये अजून एक उदाहरण असं होतं की 2010 मध्ये A नावाच्या व्यक्तीला फ्लॅट आहे, आता बीचा फ्लॅट आहे. आपण विचारतो तुझ्या नावावर कसा आला, तर तो म्हटलं A जे होते ते माझे फादर होते आणि त्यांनी विल केलं.
मग ह्याला बोलतो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बाय ऍक्ट ऑफ पार्टीज. दोन उदाहरणामध्ये फरक काय आहे? तर पहिल्या उदाहरणामध्ये दोन पार्टीनी मिळून कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, त्याला आपण इंटरवायवोस कॉन्ट्रॅक्ट बोलतो. आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये युनिलॅटरल ट्रान्सफर झालेला आहे, सिंगल व्यक्तीने ट्रान्सफर केलेला आहे. जेव्हा ते व्यक्ती वर गेले त्याच्यानंतर विल स्टार्ट स्पीकिंग. दोन्ही बाय ऍक्ट ऑफ पार्टीज आहेत. अजून एक उदाहरण घेऊया ज्याच्यामध्ये ए नावाच्या व्यक्ती होता 2010 मध्ये, आज बी आहे. आणि मग त्याला विचारलं तर तो बोलतो की माझे फादर त्यांनी विल वगैरे केलं नव्हतं, पण लिगल सक्सेशननी माझ्याकडे फ्लॅट आलेला आहे. ह्या ट्रान्सफरला आपण ऍक्ट ऑफ पार्टीज बोलत नाही, ह्याला आपण बोलतो बाय ऑपरेशन ऑफ लॉ. आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बाय ऍक्ट ऑफ पार्टीज, मग आपण ह्या रिडेव्हलपमेंटला जर लिंक केलं तर सेक्शन 5 वर जावं लागेल ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या. आणि सेक्शन 5 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इज अ ऍक्ट. मगाशी आपण म्हटलं ऍक्ट ऑफ पार्टीज. द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इज अ ऍक्ट बाय विच one living person conveys property in present or in future to other living person. मग आपल्याला कळतं की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करत आहे प्रॉपर्टी, त्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बोलतो. मग यामध्ये प्रॉपर्टी शब्द जर आपण उल्लेख केला म्हणजे आपला प्रॉपर्टी जी आहे त्या प्रॉपर्टी इज अ बंडल ऑफ राईट्स. त्याच्यामध्ये बरेच राईट्स असतात. ओनरशिपचा राईट आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. जर आपण कोणाला लीजवर प्लॉट दिला तर आपण एन्जॉयमेंटचे राईट्स दिले म्हणजे ओनरशिप परत आपल्याकडेच राहिली. जर आपण सेल आउट केला तर ओनरशिप ट्रान्सफर होते. तो ओनरशिप इज अ बंडल ऑफ राईट्स. मग आपण ज्या वेळेला रिडेव्हलपमेंट करतो त्यावेळेला ह्या बंडल ऑफ राईट्स मधला एखादा राईट्स काढतो आणि तो आपण त्या डेव्हलपरला देतो. दॅट इज ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी वाया रिडेव्हलपमेंट. मग आपण त्याला ओनरशिप देतो का? नाही, त्याला आपण फक्त पोझेशन देतो. ते पोझेशन एक स्पेसिफिक रिझन साठी असतं, ते आहे की तू रिडेव्हलप कर, एवढ्या कालावधीमध्ये तू रिडेव्हलप करायचं आहे आणि त्यानंतर तू तिथून निघून जायचं आहे. सो दॅट इज वन ऑफ द इंटरेस्ट इकडे ट्रान्सफर झालेला आहे. हा थोडासा ज्युरिस्प्रुडन्स आहे आपल्या रिडेव्हलपमेंट मधला. आपण आता येऊया हा विषय म्हाडाकडे घेऊन. हा विषय सांगायचं कारण हेच होतं, कारण जिकडे प्रायव्हेट लँड्स आहेत मग तिकडे आपण बघतो रिडेव्हलपमेंट कसं होतं. तर रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, जसं आमच्या मुंबईमध्ये बीएमसी आहे, मग बीएमसी कडे आम्ही प्लॅन सबमिट करतो आणि मग तिकडे आपल्याला पहिली परमिशन जी मिळते प्लॅन सबमिट केल्यावरती त्याला आम्ही आयओडी बोलतो, म्हणजे इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल. मग इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल मिळाल्यावरती आपण मेंबर्सना सांगतो की आम्हाला आयओडी मिळालेली आहे, तुम्ही बिल्डिंग आता तोडा, म्हणजे बिल्डिंग खाली करा. आम्ही बिल्डिंग पाडतो आणि मग आम्ही त्याच्यावरती रिडेव्हलपमेंट करतो. मग मेंबर्स बिल्डिंग खाली करतात आणि मग आपण कॉर्पोरेशनला अप्लाय करतो सीसी साठी, कमेन्समेंट सर्टिफिकेट. आणि मग कॉर्पोरेशन आपल्याला सीसी प्लिंथ देते आणि प्लिंथ दिल्यावरती आपण बांधकाम सुरू करू शकतो, म्हणजे कमेन्स करू शकतो. आणि अशा तऱ्हेने हे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे प्रायव्हेट लँड्स जिकडे आहेत, ज्यांचं टायटल स्वतःच्या नावावरती आहे, तिथे हे प्रकार अशा प्रकारे रिडेव्हलपमेंट होतं. आणि मग म्हाडामध्ये आता जसं पटवर्धन साहेबांनी सांगितलं की म्हाडाचे काही विशिष्ट आहेत, तिकडे आपण जर बघितलं तर तिथे 99 इयर्सचं लीज आहे, ज्याला आपण परपेच्युइटीमध्ये बोलतो. मग 99 इयर्सचं लीज आहे. मग आपल्याकडे प्रायव्हेट लँडला आपण कन्व्हेन्स शब्द ऐकलेला असेल किंवा डीम कन्व्हेन्स आपण बघितलेला असेल. आणि मग आपण बघितलेलं असेल, आता मगाशी सरांनी आपल्याला सर्क्युलरचा उल्लेख केला, 3 जानेवारी 2009चा सर्क्युलर आहे किंवा आपला 4 जुलै 2019चा GR आहे रिडेव्हलपमेंटचा. त्याच्यामध्ये एक शब्द अजून एक वापरलेला आहे जो इम्पॉर्टंट आहे, तो आहे जी सोसायटी एंटायटल असेल तीच रिडेव्हलपमेंट करू शकेल. रादर तीच या सर्क्युलरचं पालन करून रिडेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटीमध्ये जाऊ शकेल. मग एंटायटलमेंट मध्ये हा कन्व्हेन्स शब्द आला की जर तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे तर कन्व्हेन्स मॅन्डेटरी आहे. मग म्हाडामध्ये कन्व्हेन्स कोण देणार आपल्याला? मग म्हाडामध्ये जे आपलं लीज डीड असतं, जे सेल डीड एक्झिक्यूट करतं म्हाडा आपल्या बरोबर, जे 99 इयर्सचं लीज आपल्याला प्रदान करतं, दॅट इज अ कन्व्हेन्स. आणि तो असेल तर आणि तरच आपण रिडेव्हलपमेंट म्हाडामध्ये करू शकतो. मग हा झाला आपला टायटलचा विषय. मग तिकडे जसं कॉर्पोरेशनमध्ये आपण प्लॅन सबमिट केले आणि आपल्याकडे आयओडी आली, तर इथे पण तसं होतं का? तर इथे तसं नाही आहे. म्हाडामध्ये पहिला प्रकार असा आहे की म्हाडामध्ये आपण प्लॅन्स बनवतो आणि पूर्ण प्रपोजल आपलं जे आहे ते सबमिट करतो. म्हाडामध्ये सबमिट केल्यावरती तिथे पहिलं आपल्याला जे इश्यू करतात ते आहे ऑफर लेटर, म्हणजे आपला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आला. आणि ऑफर लेटरमध्ये ते आपल्याला सांगतात की तुम्ही एवढं आपलं प्रीमियम आहे म्हाडाचं FSIचं ते तुम्ही पहिलं भरणं करा
आणि भरून झाल्यावरती तुम्हाला आम्ही सेकंड लेटर जे इश्यू करणार आहोत ते आहे एनओसी. म्हणजे तिकडे आयओडीच्या अगोदर 2 स्टेप्स आहेत. पहिला आहे ऑफर लेटर आणि दुसरे आहे एनओसी. ऑफर लेटर दिल्यावरती तुम्ही ते ऑफर एक्सेप्ट केलीत आणि ते पैसे भरणं केलं, म्हाडामध्ये तुम्ही ते पैसे भरलेत की म्हाडा तुम्हाला देते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फॉर रिडेव्हलपमेंट. मग तुम्ही आयओडी साठी अप्लाय करायचं आणि मग आयओडीचे प्लॅन सबमिट करून आयओडी मिळवायची. म्हाडामध्ये आयओडीच्या म्हणण्यापेक्षा इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल हे नेगेटिव्ह टर्म आहे. म्हाडामध्ये आयओए करतात, इंटिमेशन ऑफ अप्रुव्हल देतात. आणि आयओए मिळाल्यावरती सेम प्रोसिजर आहे. मग आपण मेंबर्सना सांगतो की तुम्ही आता बिल्डिंग जी आहे ती वेकेट करा आणि वेकेट करून झाल्यावरती मग आपण सीसी साठी अप्लाय करतो, बिल्डिंग डिमॉलिश करून, आणि मग तिकडे सीसी मिळतं. पुढचा जो प्रकार आहे तो ऑलमोस्ट सगळ्या कॉर्पोरेशन सारखा सेम आहे. तर हे असं म्हाडाचं थोडंसं स्ट्रॅटेजी आपला आहे. करेक्ट. धन्यवाद ॲडव्होकेट परब साहेब. आज आपल्याकडे ॲक्च्युली महाराष्ट्रातले डॉक्टर मसे साहेब मुंबईहून येणार होते, त्याचप्रमाणे माने साहेब येणार होते. पण दुर्दैवानं म्हाडाच्या भरतीमध्ये काही गडबड झालेली आहे, आपण सगळ्यांनी टीव्हीवर बघत असेल, आणि त्याच्यामुळे ते सगळ्या त्यांची प्रक्रिया चालू आहे आणि हे चालू आहे. त्यामुळे त्यांना प्रेस कॉन्फरन्स वगैरे घ्यायचे, इतर सगळ्या इन्व्हेस्टिगेशन चाललंय, लिकेज वगैरे करतात. त्यामुळे दोघांनी त्यांची अनसमाधान झाली. तर त्यातनं जर माने साहेब आले तर आपल्याकडे भेटतीलच, कारण ते आपल्याला दोघेही केव्हाही अवेलेबल आहेत. आणि आज आपल्याकडे इतर तर तज्ज्ञ आहेतच, म्हणून आपण तो विषय पुढे घेऊया. कारण रिडेव्हलपमेंटमध्ये म्हाडाच्या याच्यात कसं आहे, बऱ्याचशा ठिकाणी आता येरोडा बिरोडाच्या ठिकाणी गोखलेनगर तिथे 2.5 FSI ऑलरेडी इलिगल बांधूनच टाकलेला आहे, पण काही ठिकाणी अजून काही बांधलेलं नाहीये. त्याच्यामुळे हे सगळ्या लोकांना एकत्र आणून करणं वगैरे फार मोठी प्रक्रिया असते आणि याच्यात मोठा विषय आहे. आपण विश्वास कुलकर्णी सर पण त्या म्हाडाचे ऍक्च्युअली लायसन आहे, त्यांचे तज्ज्ञ आहेत, त्यांनी त्याच्यात भरपूर काम केलेलं आहे. म्हाडासाठी आम्ही म्हाडाची कामं बरीच वर्ष करतो आहोत, म्हणजे डेव्हलपमेंट करतोय, रिडेव्हलपमेंट करतोय, सगळं करतोय. परंतु म्हाडासाठी ऍडिशनल FSI 2.5 देव करण्यात आलेला 10 वर्ष झाली. ही अशासाठीच दिला गेला FSI वाढवून. म्हाडासाठी सेपरेट GR काढलाय गव्हर्नमेंटने, सेपरेट रूल काढलेला आहे. सेपरेट GR प्रमाणे म्हाडाच्या ज्या वसाहती आहेत त्या सगळ्यांना 2.5 FSI हा ग्रॉस वरती दिलेला आहे. म्हणजे त्यातले रस्ते वजा करायचे नाहीत, त्यातले ओपन स्पेस वजा करायचे नाहीत, असं न करता 2.5 FSI दिलेला आहे. अशाप्रमाणे डेव्हलपमेंट मुंबईला चालू झालेली आहे. आणि परंतु त्याच GR मध्ये अशा बऱ्याच गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत की ज्या अडचणीच्या आहेत. की 2.5 FSI झाला म्हणजे ऍक्च्युअली नेटवरती 4 पर्यंत जातो. त्यामुळं म्हाडाच्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या सभासदांना अशी कल्पना झाली की आपल्याला आता 2.5 पट घर मिळणार. परंतु तसं नसून टोटल FSI हा 2.5 राहणार आहे. त्यांना किती FSI द्यायचा याच्यावरती मर्यादा घातलेली आहे त्याच GR मध्ये, आणि ते काहीतरी 1.5 पट का 2 पट अशीच आहे. आणि त्याला बरंच कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स आहेत की 4000 मीटरचा प्लॉट असल्यास 40%, त्याच्यावरचा असेल तर 50%, अशी बरीच उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत आणि वेगवेगळे क्रायटेरिया लावलेले आहेत. परंतु या कुठेही यांना FSI जो मिळतो 2.5, हा प्रायव्हेट रिडेव्हलपमेंट सोसायटी जेव्हा करते तेव्हा प्रत्येक FSI साठी पैसे मोजावे लागतात. म्हणजे काही प्रीमियम FSI असतो, काही TDR असतो, काही अँसिलरी FSI असतो. या सगळ्या गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात. म्हाडाला हा FSI हा पूर्णपणे कुठलीही किंमत न मोजता उपलब्ध होतो, हे जाणण्यासारखं आहे. परंतु त्याचबरोबर इतर असणाऱ्या जाचकाठी पाहिल्यानंतर एकही रिडेव्हलपमेंटची स्कीम म्हाडाची पुण्यामध्ये झालेली नाही, मुंबईमध्ये झालेली आहे. मुंबईमध्ये त्यांनी एक GR ला GR असा काढला की जो काही वाढीव FSI मिळणार आहे त्याचे पैसे म्हाडाकडे जमा करायचे आणि ते उपलब्ध त्या बिल्डरला किंवा जो डेव्हलपर आहे किंवा जर सोसायटी असेल तर सोसायटीला उपलब्ध होईल. परंतु पुण्यात अशा तऱ्हेचं सर्क्युलर नाही. त्यामुळं पुण्यात ज्या काही, आणि आता पुण्यातल्या मोठ्या सोसायटी आहेत, लोकमान्य नगर आहे, लक्ष्मीनगर आहे, गोखले नगर आहे, संत तुकाराम नगर आहे, याचा अभ्यास करून त्याचं मत देण्यासाठी आमची नेमणूक करण्यात आली होती. ते नेमणूक केल्यानंतर आमचं असं लक्षात आलं की बऱ्याचशा ठिकाणी पूर्ण FSI वापरून अनअथराईज्ड बांधकामं भरपूर झालेली आहेत.
तर पूर्ण FSI वापरला आहेच त्यांनी, आणि 2.5 FSI काय जास्त अनथराइज लक्ष्मीनगरमध्ये झालेलं आहे, संत तुकाराम नगरमध्ये झालेलं आहे, पण लोकमान्य नगरमध्ये झालेलं नाहीये, नेताजी नगरमध्ये झालेलं नाहीये. तर बरेचसे असे पण आहेत की ज्या ठिकाणी झालेलं नाहीये, पण ते तिथे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. ते केला होता लेआउट हा संबंध सोसायटीसाठी केला होता, मोठा 50-60 एकराचा लेआउट होता. नंतर त्याचे तुकडे करून एक लेआउट मंजूर केला की ज्यामुळे प्रत्येक बिल्डिंग ही सेपरेट प्लॉट दिली झाली, आणि सेपरेट प्लॉटवर वाढीव FSI वापरणं हे दुरापास्त होतं. टेक्निकली स्पीकिंग लोकमान्य नगरचं समजा उदाहरण घेतलं, 40-50 एकरामध्ये 2.5 FSI किंवा 4 FSI बांधून इमारती बांधणे सहज शक्य आहे. हे सहज शक्य आहे आणि पॉसिबल पण आहे. परंतु 600 मीटरमध्ये 4 FSI वापरणे शक्य नाही आहे. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्यासाठी लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, एकत्र येऊन पुढे जाणं हे गरजेचं आहे. एकत्र येऊन लेआउट तरी पास करावा. लेआउट पास करताना प्रत्येक बिल्डिंग अशी प्रत्येक सोसायटीला अलॉट किंवा 1-2 ग्रुप सोसायटीला अलॉट करावी, आणि त्यांनी त्यातनं म्हणजे पुनर्निर्माण व्हावं अशी अपेक्षा आहे. असं करायला पाहिजे, तर हाच एक मार्ग उपलब्ध आहे. दुसरा मार्ग उपलब्ध आहे असं मला वाटत नाही. आणि असं एकत्र न येण्यामुळे आणि त्या क्लिष्ट नियमांमुळे कुठली रिडेव्हलपमेंट म्हाडाच्या सोसायटीची पुण्यामध्ये झालेली नाही. मुंबईमध्ये थोडीफार झालेली आहे, परंतु म्हाडाला चालना देण्यासाठी नवीन नियम करण्यात आले. तो 2.5 FSIचा 3 गेला, UDPCR मध्ये 3 केलेला आहे, पण तो सुद्धा अजून चालना देण्या इतका योग्य झालेला आहे असं मला वाटत नाही. असं म्हाडाबद्दल लोकांनी एकत्र येणं जास्त गरजेचं आहे. धन्यवाद विश्वास कुलकर्णीकर. मला कल्पना आहे की कारण मी स्वतः लहानपणापासून लोकमान्य नगरमध्ये राहिलो आहे, आणि एवढ्या आमच्या इकडे 60 बिल्डिंग आहेत, आणि तिथे एवढ्या 60 बिल्डिंग आणि 800 फ्लॅट्स लोक एकत्र येणं फार अवघड असतं. आणि पण आमच्या इकडे प्रयत्न चाललाय. सुदैवानं तिथे बेकायदेशीर बांधकाम कुठलंही झालेलं नाहीये. 60 वेगवेगळ्या सोसायटी आहेत, आणि त्याचा आता प्रत्येकाचं कन्व्हिन्स झालेलं आहे. आम्ही ऑफर्स मागतोय, टेंडर मागतोय, फिजिबिलिटी रिपोर्ट मागतोय. पण जसं तुम्ही आता म्हणालात की म्हाडाचं 2.5 FSI किंवा 3 FSI दिलेला आहे, पण त्याला कंडिशन्स अप्लाय म्हणजे स्टार दिलेला आहे, आणि ही गट आणि याच्यासाठी मुंबईमध्ये वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मुंबईमध्ये ते चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुल झालेलं आहे. आणि मुंबईतले रेट्स जास्ती आहेत, म्हणजे सेलचे रेट्स, विक्रीचे रेट जास्ती आहेत. पुण्यामध्ये ते व्हायबल होतं. या मध्यंतरी या सगळ्या रेरा नोटबंदी आणि नंतरचं जे आता कोरोनामुळे त्याला सेटबॅक बसलाय, पण मला खात्री आहे की याच्यात नंतर होईल. आम्ही पण गव्हर्नमेंट लेवलला प्रयत्न करतोय, आणि त्याच्यात काही सुधारणा करण्यासाठी आम्ही ऑलरेडी त्याच्यासाठी घेतलोय. डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करणं अशी यंत्रणा म्हाडाकडे सुद्धा उपलब्ध नाही आहे. त्यांना नाही, हे दुर्दैव ऍक्च्युली. म्हाडानीच आमची मागणी अशी की लेआउट करून द्या, म्हाडानी स्वतः लेआउट करायला पाहिजे अशीच मागणी आम्ही परत शासनाकडे करतो. पण आता ते वेगळा विषय तो आता या फॉर्ममध्ये एक पत्र पाठवलं होतं, त्याप्रमाणे म्हाडाच्या रिडेव्हलपमेंटला चालना मिळण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे लिहून दिलं होतं. बरोबर आहे. तर म्हाडा शुड बी कॅन बी नोडल एजन्सी. याच्यासाठी आपण काय करणार आहोत, पुण्यातल्या सगळ्या म्हाडांच्या मतासाठी आपण एक वेगळा परिसंवाद आपण घेणार आहोत. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आपण परिसंवाद घेतला, आपण रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट. तर याच्यात आता आपण पहिला फेज मध्ये आपण आता माझ्या मते इथं थांबूया.